नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आपण आज पाहणार आहोत पूर्णपणे लडाखचा टूर प्लॅन। तर ते कसं करू शकता, काय करू शकता, केव्हा कोणत्या सीझन चांगला असतो पाहण्यासाठी किंवा कोणत्या सीझनमध्ये तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता, हे सगळं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात। तर व्हिडिओ पूर्णपणे बघायला अजिबात विसरू नका। आणि असेच काही व्हिडिओ जे आहेत आपण आपल्या चॅनलमार्फत घेऊन येतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे रिव्ह्यूज नक्की मेन्शन करा, ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला, जास्त वेळ घेत नाही। तर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन जो असतो तो क्वेश्चन म्हणजे कोणता टाइम जो आहे, जो लेह लडाखला तुम्ही कोणत्या टाइममध्ये जाऊ शकता किंवा कोणत्या पिरियड जो आहे की वर्षामधला की त्याच्यामध्ये तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता। तर सगळ्यात बेस्ट सीझन जर आपण म्हटलं तर एप्रिल पासून ते सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा मिड ऑफ द सप्टेंबर पर्यंत तुम्ही तिकडे जाऊ शकता। कारण की या पिरियडमध्ये तिकडे तुम्ही म्हणू शकता की उन्हाळा टाईप वातावरण असतं किंवा तिकडे बर्फ पडत नाही, तिकडे वेदर कंडिशन खूप चांगले असतात। कारण की या पिरियडमध्ये जास्तीत जास्त 15 ते 30 डिग्रीच्या दरम्यान जे टेम्परेचर असतं किंवा जास्तीत जास्त 0 डिग्रीपर्यंत येतं। त्यामुळे तुम्ही या टाईममध्ये बेस्ट सुटेबल टाईम तुम्हाला जो आहे तो एप्रिल ते ऑक्टोबर आहे। ठीक आहे। दुसरी मेन गोष्ट जी आहे ती तुम्हाला कॅरी करायची आहे ते म्हणजे पोस्टपेड कार्ड। सो लडाख आणि आजूबाजूचे जे रिजन्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे एकतर जिओ किंवा एअरटेल हे दोनच कार्ड चालतात, ते पण पोस्टपेडमध्ये चालतात। अदरवाईज तिकडे कुठलेही दुसरं कार्ड चालत नाही। प्रीपेड हा ऑप्शन तिकडे नाही आहे, प्रीपेड कार्डला रेंज तिकडे नसणारच आहे। सो जर तुम्ही मनालीपासून पुढे गेला तर प्रीपेड कार्ड तुमचे पूर्णपणे बंद होतील किंवा श्रीनगरवर तर अजिबातच चालत नाही। जम्मू काश्मीर आणि पूर्ण एरियामध्ये पोस्टपेड कार्डच तुम्हाला कंपल्सरी आहे। तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे पोस्टपेड कार्ड तुमच्याकडे असणं। आणि ऑलमोस्ट सगळ्या एरियामध्ये लडाखच्या जिओचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे आणि एअरटेलचं नेटवर्क पण बऱ्यापैकी चांगलं आहे। त्यामुळे तुम्हाला फोन कॉल्स आणि या गोष्टींसाठी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी रेंज येऊ शकते। तिसरी गोष्ट म्हणजे परमिट। तर तुम्ही बाईक राईड करत असाल किंवा तुम्ही स्वतःची कार घेऊन चालला असाल तर त्यासाठी जे काही परमिट लागणार असेल तर परमिट तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो किंवा तुम्हाला इथे लिंक दिसत असेल तर लडाखच्या साईटवर जाऊन तुम्हाला जो टॅक्स आहे तो किंवा जे परमिट काढायचं आहे ते परमिट काढायचं। त्या परमिटच्या प्रमाणे पर पर्सन तुम्हाला 400 रुपये फर्स्ट टाइम म्हणजे एका दिवसासाठी जे आहे 400 रुपये लागतात। त्यानंतरनं प्रत्येक दिवसाला 20 ते 30 रुपये असा चार्ज आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही टू व्हीलरसाठी आहे हे, तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिकडे टॅक्स भरू शकता आणि ते परमिट तुम्हाला 12 तासामध्ये अंदाजे तुम्हाला भेटतं। तुम्हाला यासाठी काही सेपरेट ब्रोकर किंवा काही करण्याची जरूरत अजिबात नाही। त्याचबरोबर जर तुम्ही तिकडे जाणार असाल, हे खूप हाय अल्टिट्यूडवर आहे, खूप उंचीवर आहे, तर त्यासाठी तुम्हाला डायनॉक्स टॅबलेट एक आहे, त्यानंतरनं कापूरचे एक कापूर येतं आपल्याकडे, तर तो एक कापूर तुम्ही कॅरी करा बरोबर। कारण की ऑक्सिजनची कमी खूप जाणवते तिकडे गेल्यानंतरनं। तर ह्या तुमच्याबरोबर असणाऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर असतील तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल। तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मला ह्या गोष्टी कधी तिकडे गेल्यानंतर भासल्या नाहीत किंवा मला याची गरज नाही पडली, मी हे कॅरी केल्या होत्या बरोबर। पण ज्या लोकल लोकांबरोबर जेव्हा मी तिकडे राहिलो तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार की तुम्ही जर पाण्याचा इंडेक्स तुमचा हाय असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींचा त्रास होणार नाही। तुम्ही पाणी खूप प्या, भरपूर प्या, तर तुम्हाला अजिबात कुठल्या गोष्टीचा त्रास इकडे होणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कॅरी कराव्या लागतील इकडनं बरोबर, तर त्याची लिस्ट तुम्हाला मी इकडे सांगतो। त्याचबरोबर जर विंटर वेअर जे आहेत तेही तुम्हाला कॅरी करावं लागतील। थर्मल वेअर एक आहे तेही तुम्ही कॅरी करा तुमच्या बॅकपॅकमध्ये। त्याचबरोबर एखादी मंकी कॅप ठेवा किंवा स्कार्फ ठेवा, जेणेकरून तुम्ही फुल पॅक होऊ शकता, कान बांधू शकता। त्यामुळे थंडीपासून थोडंफार तुमचं ज्यांना सवय नसते तर त्या गोष्टी तुम्हाला इकडे उपयोगी पडू शकतात। त्याचबरोबर ग्लोव्ज आहेत ते तुम्ही घ्या, जे खास वापरले जातात थंडीच्या दिवसामध्ये। ते गॉगल्स आहेत, गॉगल घ्या, कारण की ऊन पण खूप जोरात असतं इकडं जसं कारण की आपण ज्या पिरियडमध्ये चाललो तिकडे ऊन खूप असतं। त्याचबरोबर पॉवर बँक पण एक तुमच्या बरोबर ठेवा, कारण की बऱ्याच अशा ठिकाणी असं होतं की मोबाईलमधली बॅटरी लवकर डाऊन होते किंवा तुम्हाला चार्जिंग करायला लवकरात लवकर काही स्टेशन्स भेटत नाही, तर तुमच्याकडे पॉवर बँक असली भारी।
म्हणजे ती गोष्ट एक तुम्हाला उपयोगी पडते. त्याचबरोबर एक ऑक्सिजन सिलेंडर आहे, ती गोष्ट तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठल्या तरी ट्रिप किंवा कुठल्या टूर कंपनीबरोबर जर ट्रिप बुक केली असेल तर या गोष्टीची गरज नाही, ही गोष्ट त्यांच्याबरोबर असते. पण तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर जो आहे, जो इझिली कॅरी करू शकता, तर तोही तुम्ही घेऊन जाऊ शकता इकडनं. त्याचबरोबर तुम्ही ऑफलाईन गुगल मॅप नक्की डाउनलोड करून ठेवा, तो तुम्हाला उपयोगी पडेल. जर तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करणार असाल किंवा तिथनं बाईक रेंट करून जाणार असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे आता आपण त्याच्याकडे वळूया, तो म्हणजे तुम्ही इकडे जाणार कसं. तर जर तुम्ही महाराष्ट्रातनं किंवा भारतातनं कुठेही जात असाल, म्हणजे कुठल्याही एरियातनं असाल, मोस्ट ऑफ द आपण एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो, म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही जर तिकडे जाणार असाल तर तुमच्यासाठी बेस्ट वे की तुम्ही इकडनं एक तर ट्रेन बुक करा दिल्लीपर्यंतची, तुम्ही डायरेक्टली दिल्लीपर्यंत जाऊ शकता. दुसरी गोष्ट तुम्ही अजून काय करू शकता की तुम्ही डायरेक्टली प्लेनचं तिकीट काढा, विमानाचा प्रवाससुद्धा तुम्ही करू शकता. तर विमानाच्या प्रवासामध्ये तुम्ही डायरेक्ट लेहलाही जाऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला श्रीनगरला जाऊ शकता किंवा दिल्लीपर्यंत जा, ह्या 3 गोष्टी आहेत. तुम्हाला ट्रिपचा प्लॅन जो आहे, एक्झॅक्ट प्लॅन तुम्ही कुठनं जाणार आहात त्याच्यामध्ये येतं. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला काय टूरमध्ये कंप्लीट करायचं आहे. ही जी टूर आहे, ही टूर तुम्ही 2 पद्धतीनं करू शकता. पहिला वे जो आहे तो तुम्ही श्रीनगर, लेहचं पूर्ण सर्किट, त्यानंतरनं मनाली असं येऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर मनाली म्हणजे दिल्लीवरनं मनालीवरनं लेहचं पूर्ण सर्किट करून तुम्ही श्रीनगरला तुमची ट्रिप संपवू शकता. तिसरी गोष्ट, तुम्ही फक्त लेह लडाखचा प्लॅन करत असाल, फक्त लेह आणि लडाख हे 2च गोष्टी तुम्हाला फिरायच्या असतील तर तुम्ही डायरेक्टली लेहमध्ये जाऊ शकता. लेहमधनं पूर्ण सर्किट तुम्ही बाकीचे सगळे साईट सीन जे आहेत लेहचे ते सगळे करून पुन्हा लेहमध्ये येऊन लेहमधनं डायरेक्टली तुम्ही फ्लाईट घेऊ शकता. पण चिपेस्ट ऑप्शन तुम्हाला पडतील. जर तुम्हाला डायरेक्ट लेहमध्ये करायचं असेल तर तुम्हाला खूप आधी तिकीट बुक करावं लागेल. ऐन टायमिंगला तिकीट जर बुक केलं तर 10-10,500 रुपये पर पर्सन प्रमाणे तिकीट तुम्हाला पडेल. तर तेच जर तुम्ही श्रीनगरचं किंवा दिल्लीपर्यंतचं तिकीट केलं तर तुम्हाला 5-5,500 रुपयेमध्ये हे तिकीट तुम्हाला भेटू शकतं. तर तिसरी गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर तुम्ही तिकडे जात असाल तर तुम्हाला हॉटेल बुकिंग किंवा होमस्टे बुकिंग जे आहेत तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुक करा, कारण की इकडे खूप हे असल्यामुळे तुम्हाला हे बुकिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हॉस्टेलसुद्धा बुक करू शकता जर तुमच्याकडे हॉस्टेलचे सुद्धा ऑप्शन आहेत, बरेच हॉस्टेल आहेत. आणि तुम्हाला अफोर्डेबल हवं असेल तर होमस्टेमध्ये तुम्ही जाऊ शकता. खूप चांगले होमस्टे तुम्हाला भेटू शकतात इकडे. त्याचबरोबर हॉटेल बुकिंग पण जे आहे ते तुम्ही करू शकता. ते तुम्ही प्रॉपर 1,500 ते 2,000 रुपये, 2,500 रुपये, साधारण ते 3,000 रुपयेपर्यंत, मॅक्स टू मॅक्स 3,000 रुपयेपर्यंत हॉटेल भेटेल तुम्हाला. होमस्टे 1,500 रुपयेपर्यंत भेटतील. हॉस्टेल तुम्हाला 1,000 रुपयेपर्यंत भेटू शकतं. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर आता आपण वळूया तुमच्या प्लॅनकडे, एक्झॅक्ट प्लॅनकडे. तर तुम्ही कम्प्युटरवर तुम्ही ज्यावेळी बघताल तुम्हाला इकडे एक साईडला लिंक दिसेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं जाऊ शकता हा एक प्लॅन तुम्हाला मी अल्टरनरी दाखवतो की कसं तुम्ही करू शकता. तर सगळ्यात अगोदर तुम्ही हा टोटल जो दिवसाचा प्लॅन आहे, जर तुम्ही डायरेक्ट लेहमध्ये जाणार असाल तर तो तुम्हाला 5 दिवसाचा लेहचा प्लॅन करू शकता. 5 ते 6 दिवसामध्ये तुमची ट्रिप कंप्लीट होते. जर तुमचा प्लॅन असेल की श्रीनगरवरनं यायचं आणि मनालीमध्ये एक्झिट करायचं आहे किंवा मनालीमधनं यायचं आहे आणि श्रीनगरमध्ये एक्झिट करायचं आहे प्रॉपर सगळे साईट सीन करून, तर तुम्हाला 10 ते 12 दिवसाचा प्लॅन तुम्ही इकडे करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त तुमची धावपळ होणार नाही किंवा तुम्ही पूर्ण साईट सीन बघून आरामात ट्रॅव्हल करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही श्रीनगरमध्ये आला, जर तुम्ही फर्स्ट टाईम लेहची ट्रिप करत असाल तर माझं सजेशन राहील तुम्ही श्रीनगर टू मनाली या पद्धतीनं जा किंवा श्रीनगर, लेह आणि मनाली असं जा. आणि जर तुम्हाला मनालीवरनंच करायचं असेल तर तुम्ही मनालीवरनं पण तो रूट करू शकता, कारण की तुम्हाला जे पासेस आहेत किंवा जे अल्टिट्यूड तुम्ही गेन करता ज्या दिवसापासून तुम्ही श्रीनगरला येता ते खूप कमी राहतं. तर तुम्ही ते कंप्लीट करू शकता श्रीनगरच्या वेळेने. जर तुम्ही मनालीच्या साईडने चालला असाल तर तुम्हाला फास्टमध्ये अल्टिट्यूड कव्हर करावं लागतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्हाला हेल्थचे इश्यूला तुम्ही समोर जाऊ शकता. तर हा एक प्लॅन आहे, तुम्हाला इकडे मी दाखवतो प्लॅन, सो तुम्हाला त्या प्लॅनप्रमाणे दिसेल. ठीक आहे. तर
एक मी प्लॅन दाखवतो की दिल्लीवरनं मनालीला तुम्ही पहिल्या दिवशी जो आहे तुम्हाला दिल्लीमध्ये यायचं आहे, दिल्लीमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला मजनू घाटीला तिकडे यायचं आहे आणि तिकडनं तुम्हाला बसेस भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत जे रात्री निघतात, सकाळी सकाळी तुम्हाला मनालीमध्ये सोडतात. सो तो एक झाला. मनालीमध्ये आल्यानंतर तुम्ही मनालीचे साईट सीन करू शकता. मनालीचे जे साईट सीन आहेत ते तुम्ही कंप्लीट करा. त्यानंतरनं तुम्हाला मनालीनंतरनं जिस्पाला, मनाली टू जिस्पा तुम्ही जाऊ शकता. तिसरा दिवस जो तुमचा असेल तो मनाली टू जिस्पा असेल. आणि जिस्पामध्ये तुम्ही जाताना अटल टनल आहे. तुम्हाला साईडला फोटो लावतो, तुम्ही फोटो बघू शकता. अटल टनल आहे. त्याचबरोबर सिसू हे गाव आहे ते बघू शकता. त्याच्यानंतरनं तुम्ही तुमचा जो स्टे असेल तिकडे तो जिस्पाला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरनं दुसरा जो आहे तो जिस्पा टू सरचू हा एक तुम्ही पास आहे तो कंप्लीट करू शकता. तर जिस्पा टू सरचूमध्ये बारलाचा पास येतो, दीपक ताल येतं, सूरज ताल येतात. ह्या 2 ताल तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला साईडला फोटो लावतो मी, फोटो तुम्ही चेक करा की तुम्हाला समजेल की नक्की अट्रॅक्शन काय आहेत तिकडे बघण्यासारखे. तर तुम्ही हे 2 गोष्टी कंप्लीट करू शकता. त्यानंतरनं तिसरं जे आहे सरचू टू लेह, हा जो तुमचा 5वा दिवस असणार आहे सरचू टू लेह, हा तुमचा खूप मोठा असणार आहे. कारण की याच्यामध्ये जे तुम्हाला अंतर कव्हर करायचे ते जवळपास तुम्हाला 300 ते 350 अंदाजे किलोमीटर तुम्हाला कव्हर करावा लागतो. तर हा सगळ्यात मोठा स्टेज असतो. तुम्हाला खूप लवकर जावं लागेल. आणि सरचू या ठिकाणी तुम्हाला काहीही भेटणार नाही. तिकडे फक्त एक कॅम्प आहे. तिकडे तुम्हाला लाईटीचं कनेक्शन पण खूप 1 ते 2 तासापुरती लाईट तुम्हाला भेटेल, ते पण जनरेटर पॉवर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाईट नाही, कुठलंही कनेक्शन चालणार नाही किंवा फोन किंवा काहीच चालणार नाही तिकडे. सो इकडे गेल्यानंतर हा जो तुमचा पास आहे तुम्हाला खूप थंडीचा एरिया आहे. तिकडे खूप ऑक्सिजन लेवल पण खूप कमी आहे. सगळ्यात जास्त त्रास झाला तर तुम्हाला सरचूमध्येच होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्रास दुसरीकडे कुठेकडे होणार नाही आहे. त्यानंतरनं तुम्ही सरचूनंतर तुम्ही लेहला पोहोचला, बरोबर. लेहमध्ये सरचू टू लेह या पॅसेजमध्ये तुम्ही तांगलांग पास एक आहे ते आहे. 22 गाटा लूप्स आहेत. तर ते पास करता तुम्ही कंप्लीट करता. आणि पांग हे विलेज आहे जे जिकडे तुम्ही पूर्ण हे ट्रेक कंप्लीट करून पोहोचता तिकडे. आणि तिथनं पुढं मग तुम्ही लेहला जाता. लेह तिथनं पुढं काहीतरी 50 किलोमीटर आहे पांगपासून. सो ते अंतर जवळ आहे, ते तुम्हाला जास्त ट्रॅव्हल करायला लागत नाही. त्यानंतरनं जो 6वा दिवस आहे तुम्ही लेहमध्ये 1 दिवस ॲक्लमटाईज करावं लागतं. तुम्हाला 1 दिवस राहावं लागतं लेहमध्ये ॲज पर त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे. सो लेहमध्ये तुम्ही ज्या दिवशी थांबताय त्या दिवशी तुम्ही एकतर तुम्ही साईट सीन बघू शकता किंवा एखाद्या मार्केटमध्ये फिरून येऊ शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तिथनं लेह टू नुब्रा व्हॅली जे आहे ते तुम्ही बघू शकता. तर नुब्रा व्हॅलीला जाताना तुम्हाला खारदुंगला पास आहे जो हायेस्ट वर्ल्डमधला सगळ्यात उंच किंवा 2 नंबर उंच ठिकाण जे आहे तर समुद्रसपाटीपासून, तर ते तुम्ही बघू शकता. खारदुंगला पास आहे. त्यानंतरनं हिमालयन डेझर्ट आहे, तर तिकडे एक डेझर्ट आहे तेही बघू शकता. दुसरा जे आहे तुम्हाला नुब्रा व्हॅलीमध्ये तुम्ही स्टे करू शकता. ठीक आहे. नुब्रा व्हॅलीमध्ये तुम्ही बिस्किट मॉनेस्ट्री आहे ती बघू शकता. दुसऱ्या दिवशी जे आहे ते तुर्तुक टू थांग ह्याही लोकेशनला तुम्ही जाऊ शकता. तुर्तुक आणि थांग हे 2 विलेज आहेत जे तुम्ही म्हणू शकता की इंडियाचे फर्स्ट विलेज म्हणू शकता. तिकडे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. ते इकडे व्हिजिट करून परत तुम्हाला येऊन इकडेच राहायचंय, नुब्राच्या कॅम्पलाच राहायचंय. त्यानंतरनं तुम्ही दुसऱ्या दिवशी नुब्रा टू पँगॉन्ग हा जो हे आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता. नुब्रा टू पँगॉन्ग यासाठी तुम्हाला लवकर निघावं लागेल खूप, कारण की खूप लवकर निघून तुम्हाला हे अंतर कव्हर करावं लागतं. तर त्याच्यानंतरनं पँगॉंगला तुम्ही पोहोचताल. तर तुम्ही पँगॉंग लेक बघू शकता. त्याचबरोबर आजूबाजूला दुसरं काही पाहण्यासारखं असे नाही आहेत. 3 इडियटचे काही पॉईंट्स आहेत, 3 इडियट मूवीचे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतरनं पँगॉंगला तुम्ही थांबा. पँगॉंग टू लेह हा प्रवास तुम्हाला करायचा आहे. तर पँगॉंग टू लेहमध्ये तुम्हाला परत लेहला तुम्ही येता आणि लेहला तुम्ही लोकल साईट सीन जे आहेत लेहचे ते कंप्लीट करता. त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही लेह टू कारगिल असं जे सेकंड तुमचा प्रवास असेल तो लेह टू कारगिल आहे. तर त्याच्यामध्ये जाताना मॅग्नेटिक हिल्स म्हणून एक पॉईंट येतं, पत्तर साहेब गुरुद्वारा आहे तेही तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतर कारगिलमध्ये पोहोचता. कारगिलमध्ये स्टेच्या अगोदरच तुम्हाला कारगिल वॉर मेमोरियल आहे ते बघू शकता.
आणि मग तुम्हाला किंवा कारगिलमध्ये तुम्ही स्टे करू शकता. आणि कारगिल टू श्रीनगर हा एक जो अंतर आहे ते खूप मोठं आहे. त्यानंतर तुमची ट्रिप जी आहे ती श्रीनगरला तुम्ही एंड करू शकता. तर हा झाला आता टोटल प्लॅन तुमच्या ट्रिपचा, की तुम्ही कसं करू शकता, काय करू शकता. तुम्हाला अजून जर डिटेलमध्ये काही प्लॅन हवा असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅन, प्रॉपर रूट वाईज तुम्हाला हा प्लॅन मी सांगेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठं स्टे करायचंय, काय करायचंय, प्रॉपर प्लॅन तुम्हाला सांगेल. चला तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. चला तर भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये.